दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शहरात गुन्हेगारी काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये। दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे नागरिक हैराण झालेत। दररोज खुनाचे नवीन प्रकार शहरातून उघडकीस येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील दिसून येत आहे। यातच आता नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील चुंचाळे शिवारातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। चुंचाळे घरकुल योजना भागात एका रिक्षा चालकाने किरकोळ कारणावरून दुसऱ्या रिक्षा चालकाचा खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास रिक्षा चालक सोनू कांबळे व त्याचा भाऊ महेंद्र कांबळे व एक अल्पवयीन यांनी काही किरकोळ कारणावरून शंकर गाडगिळ याच्या डोक्यात रॉड टाकून हल्ला केला। या हल्ल्यात शंकर हा जबरी जखमी झाल्याने त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। दरम्यान एका किरकोळ कारणावरून हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांनी संशयित रिक्षा चालक सोनू कांबळे व त्याचा भाऊ महेंद्र कांबळे व एक अल्पवयीन या तिघा संशयितांना ताब्यात घेतले। सदरची कारवाई चुंचाळे अंबड औद्योगिक वसाहत पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार ढाकणे यांच्यासह पथकाने केली आहे। तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार करीत आहे। दरम्यान आता पोलीस या वाढत्या गुन्हेगारीला आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक।